ओम नमः शिवाय। तुम्हा सर्वांना गोल्डन फूड रेसिपीज अँड ब्लॉग्सकडनं महाशिवरात्रीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा। तर आज आपण बनवतोय महाशिवरात्रीसाठी स्पेशल अशी थाळी। तर चला त्याच्यासाठी आपण एका भांड्यामध्ये 2 मूठ भरून कच्चे शेंगदाणे घेतलेत आणि अर्धा किलो वरईचे तांदूळ घेतलेले आहेत। वरईला बऱ्याच ठिकाणी भगर देखील बोललं जातं। बरेच जण महाशिवरात्रीला भगर म्हणजेच वरई खात नाहीत आणि बरेच जण खातात देखील। तर त्याच्यासाठी आपण ही एक थाळी बनवतोय। तर आता आपण ही भगर आणि हे शेंगदाणे छान असे 2 पाण्याने धुवून घेऊयात आणि कमीत कमी अर्धा तास याला भिजत घालायचं आहे। तर मी 1 तासभराने आता बघते तर छान असे शेंगदाणे आणि वरई फुलून आलेले आहेत। तर आजच्या थाळीला सुरुवात करूयात। त्याच्यासाठी 2 मोठाले बटाटे आपण इथे घेतलेत। त्याच्यातला एक बटाटा मी सोलून घेते, साल काढून घेते। बटाटा साल काढून घेतला, पुन्हा त्याला चांगलं धुवून घेतलं आणि आता किसणीने किसून घेते। हा किसलेला बटाटा आपण हे जे वरई आणि शेंगदाणे भिजवलेले आहेत त्याच्यामध्ये घालणार आहोत। तर आता एक वाटण आपण बनवतोय। मिक्सरच्या भांड्यामध्ये 2 हिरव्या मिरच्यांचे तुकडे, आलं आणि हा बटाट्याचा किस, कच्च्या बटाट्याचा आणि भगर, त्याच्यामध्ये थोडंसं पाणी घालून छान असे वाटून घेतले। याचा आपण बनवणार आहोत डोसा। हे पहा, या पद्धतीने आपण डोशाचं पीठ बनवून घेतलंय। तर आता मी इथे मोठं मिक्सरचं भांडं घेतलंय, कारण जो बटाटा किसलेला आहे तो काळा पडू नये म्हणून। तर त्याच्यामध्ये जर तुम्ही जिरे खात असाल उपवासाला तर जिरं घालायचं आहे, उरलेला सगळा बटाट्याचा किस, आणि जसं भांड्यामध्ये आपल्याला फिरवता येईल तसं हे वरई आणि शेंगदाणे आपल्याला वाटून घ्यायचं आहे। तर हे सर्वच मी वाटून घेतलं। चवीनुसार त्याच्यामध्ये मीठ घातलं, त्याला छानसं मिक्स करायचं आणि आता हे आपलं डोश्याचं म्हणजेच याला दशमी देखील बोलतात। तर हे डोश्याचं आपलं बॅटर तयार झाले, त्याला बाजूला ठेवूयात। आणि आता याच्यासाठी आपल्याला या डोसा किंवा दशमी खाण्यासाठी आपल्याला भाजी हवी आहे। तर दुसरा जो मोठा बटाटा आपण घेतलाय त्याची देखील मी साल काढून घेतली। याला देखील छानसं धुवून घ्यायचं। धुवून याच्यासाठी घ्यायचं की मी यापुढे पाण्यात घालणार नाही। तर सुरीला बघितलं तर धार कमी होती म्हणून 1 कप घेतला आणि झटपट अशी धार काढून घेतली। धार काढल्यानंतर सुरीला पुसून घ्यायचं किंवा धुवून घ्यायचं आणि या बटाट्याच्या बारीक बारीक फोडी मी करून घेतलेल्या आहेत। सुरीला झटपट धार काढायची असेल तो चिन्या मातीचं भांडं किंवा आपल्याकडे कप असतो चहाचा, तर त्याला धार काढायची, म्हणजेच सुरी आपली चांगली धारदार होते। तर आता या बटाट्याच्या भाजीसाठी एका मिक्सरच्या भांड्यामध्ये 2 हिरव्या मिरच्या, कोथिंबीर, जिरी खात असेल तर ती घालायची, आलं देखील मी घातलंय आणि उपवास म्हटल्यानंतर भरपूर शेंगदाणे भाजून ठेवायचे। हे थंड झालेले शेंगदाणे आहेत, मस्त खरपूस भाजून घेतलेत। मूठभर शेंगदाणे घातले, पहिल्यांदा तसंच फिरवलं सुकच, कारण शेंगदाणे नंतर पाणी घातल्यावर बारीक होत नाहीत। थोडं पाणी घालून मस्त असं वाटून घेतलेलं आहे। चला आता दोन्ही गॅसवर आपण तयारी करूयात झटपट। तर एका गॅसवरती जे आपण बटाटा कापून घेतला होता फोडी करून, तो थोडंसं जास्त तेल टाकून आपण तळून घेतोय आणि दुसऱ्या कढईमध्ये आपण लगेच भाजीची फोडणी तयार करणार आहोत। तर त्याच्यासाठी 1 चमचा मी तेल घातलेलं आहे, त्याच्यामध्ये जिरे घातली। 1 चमचा तेल याच्यासाठी घातलं की बटाटे आपण तळून घेतोय बाजूला। आता या कढईमध्ये वाटण घातलं, त्याला छानसं मिक्स केलं आणि हे वाटण सुकं वाटते म्हणून त्याच्यामध्ये थोडंसं पाणी घातलं। पाणी घालताना ज्या मिक्सरच्या भांड्यात आपण वाटण वाटले त्याच्यामध्ये थोडंसं पाणी घालून कढईमध्ये ओतून घेतलं आणि चांगलं परतण्यासाठी तेल सुटेपर्यंत आपण त्याच्यावरती झाकण ठेवलं। गॅस मंद आहे, तर दोन्ही गॅस लक्ष ठेवायचं, दोन्हीकडे बटाटे देखील छानसे परतून घ्यायचेत म्हणून मध्ये मध्ये हलवत राहायचे। बाजूचं वाटण देखील आपल्याला छानसं परतून घ्यायचंय। आता वाटण छानसं परतल्यानंतर त्याच्यामध्ये 1 ग्लासभर पाणी मी घातलं। पुन्हा पाणी घालताना मिक्सरच्या भांड्यामध्येच घातलं, म्हणजे मसाला पूर्ण व्यवस्थित आपला निघून येतो। तर पहा,
हे जे बटाट्याचे फोडी केलेल्या आहेत आपल्या, त्या मस्त अशा खमंग आपण परतून घेतोय. तुम्हाला त्याचा कलर देखील दिसत असेल. लालसर अशा या फोडी आपण छानशा परतून घेतोय. मंद त्या मध्यम आचेवरती आपण या फोडी परतून घेतलेल्या आहेत. तुम्हाला मी जवळून दाखवते. आता याच बटाट्याच्या खरपूस तळलेल्या फोडी आपण जी ग्रेव्ही आपली बनवलेली आहे त्याच्यामध्ये घालून घेणार आहोत. पण याच्यामधून आपण एक स्नॅक्स रेसिपी देखील बनवू शकतो. जसे फ्रेंच फ्राईज लागतात ना, तसेच. तर आता याच्यातल्या अर्ध्याच फोडी मी या ग्रेव्हीमध्ये घालणार आहे आणि अर्ध्या फोडीवरती आपण मीठ मिरची टाकून छानसं स्नॅक्स बनवू शकतो. तर मी अर्ध्या फोडी या वाटणामध्ये घालून घेतल्यात आणि मस्त अशी आपली ही बटाट्याच्या भाजीला छानशी एक उकळी आणायची. चवीनुसार मीठ घालायचे. आपलं जी ग्रेव्ही होती ती ऑलरेडीच गरम होती, उकळलेली होती, म्हणून लगेचच झटपट त्याला उकळी आली. चवीनुसार मीठ घातलं, झाकण ठेवायचं. अजून 5 मिनिट मंद आचेवरती भाजीला उकळून द्यायचं. मस्त अशी छान आपली उपवासाची बटाट्याची भाजी तयार झाली. आता या भाजीला आपण साईडला ठेवू आणि दोन्ही गॅसवरती आपल्याला डोसा बनवून घ्यायचा आहे किंवा दशमी देखील तुम्ही बोलू शकता. तर हे जे मिश्रण आहे वरई आणि शेंगदाण्याचं, तर त्याला मिक्स करायचं, कारण पाणीवरती तरंगतं आणि बॅटर जे घट्टपणा असतो तो खाली राहतो. तर छानसं मिक्स करून तव्यावरती, नॉनस्टिक तवा आहे, नॉनस्टिक कढई घेतली आहे, त्याच्यामध्ये दोन्हीवरती डोसा घालून घेतला. अगोदर थोडंसं तेल लावलं होतं, नंतर देखील तेल थोडंसं टाकलं तरी चालेल, पण झटपट झाकण ठेवायचं, कारण हे डोसे म्हणजेच ह्या दशम्या कोरड्या पडू नयेत. हे पहा, एकदा पलटी करून दाखवते मी तुम्हाला. कढईतला हा डोसा मस्त वरई, शेंगदाणे आणि बटाटा खूप छान लागतात चवीला. कुठल्याही उपवासाला तुम्ही जर वरई खात असाल तर नक्कीच करून पहा. बटाट्याच्या भाजीसोबत किंवा चटणीसोबत, दह्यासोबत हा डोसा तुम्ही खाऊ शकता. नॉनस्टिक तव्यावरचा हा डोसा मी पलटी करून घेतला आहे. आता इथे मी नॉनस्टिक भांडे वापरलेत, पण लोखंडाचा तवा किंवा ॲल्युमिनियमच्या तव्यावरती देखील हे डोसे खूप छान निघतात. फक्त त्यांना थोडंसं सेट करून घ्यायचं तेल पाणी लावून. आता तुम्ही बघू शकताय दोन्हीकडचे आपले डोसे तयार होत आहेत. तर कढईमधला डोसा मी काढून घेतला आहे. 5 मिनटात हे डोसे छान असे मस्त तयार होतात. तर कढईतला डोसा काढून घेतलेला मी टोपल्यामध्ये काढून घेतला आहे. तुम्हाला दोन्ही साईडने मी दाखवते. मस्त असा भाजला गेला आहे, दिसायला देखील खूप छान दिसतोय आणि मस्त असा महाशिवरात्री उपवास स्पेशल आपला हा डोसा तयार झालेला आहे. तर दोन्ही डोसे मी काढून घेतलेत आणि ॲल्युमिनियम तव्यावरचा देखील डोसा मी तुम्हाला दोन्ही बाजूने दाखवते. खूप छान असे पातळ आणि जाळीदार असे आपले हे डोसे दशम्या तयार झालेत. तर पुन्हा एकदा मी दोन्ही तव्यावरती डोसे घालून घेतलेत, झाकण ठेवून दिलं आणि आता आपल्या ज्या साल काढून घेतलेल्या, तळून घेतलेल्या बटाट्याच्या उरलेल्या फोडी होत्या, त्याच्यावरती मी लाल मिरची पावडर आणि थोडंसं मीठ घालून घेणार आहे. जिरेपूड देखील तुम्ही इथे घालू शकता. मी फक्त तिखट आणि मीठ घातलेलं आहे, कारण आपण उपवासासाठी बनवतोय. जिरे खात असाल तर जिरे तुम्ही घालू शकता. इथे लाल मिरची पावडरच्या ऐवजी हिरवी मिरचीचे तुकडे देखील तुम्ही घालू शकता. मस्त असे फ्रेंच फ्राईजसारखे हे स्नॅक्स तयार झालेले आहे. त्याला छानसं असं मिक्स करून घेतलं आणि चला आता आपण डोसे बघूयात. जे डोसे आपण घालून ठेवले होते त्यांना एकदा मी पलटी करून घेणार आणि मस्त गरमागरम हे डोसे खाण्याची तयारी, म्हणजेच आपण थाळी सर्व करूयात. तर प्लेटमध्ये गरमागरम डोसे घ्यायची, बनवलेली आपली छान अशी बटाट्याची भाजी ती घ्यायची एका प्लेटमध्ये आणि मस्त जे आपण स्नॅक्स बनवलेले आहेत ते घ्यायचे. आणि आपण साबुदाणा वडा बनवला होता, त्याची रेसिपी ऑलरेडी अपलोड केलेली आहे, तो देखील या प्लेटमध्ये ठेवलेला आहे.
तर चला, अशा पद्धतीने आपली ही थाळी तयार झाली. थाळी सर्व करताना वरती जे आपण तव्यावरती डोसे घातले होते त्यांना देखील मी टोपल्यामध्ये काढून घेते. आणि मस्त अशी आपली ही थाळी. पन्नवेला खूप भूक लागलेली आहे. चला तर मग आता पन्नवेला ही मस्त अशी उपवासाची थाळी सर्व करूयात. छोट्यांना खूप मजा येते, कारण उपवासाच्या दिवशी नवीन नवीन छान काहीतरी खायला भेटतं. व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचं धन्यवाद.